नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात धक्कादायक घटना। 24 वर्ष तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार। अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील एका गावात 24 वर्ष तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका तरुणाने मोबाईल चार्जिंगचं कारण सांगून पीडितेला ज्यूस पिण्यास दिला। ज्यूस पिल्यानंतर तिला झोप लागल्याचा फायदा घेत संबंधिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। तितकेच नव्हे तर या घटनेचे छायाचित्रण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। यानंतर गावातील आणखी एका तरुणाने तिच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच तिसऱ्या एका तरुणाने पीडितेला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे। पीडित तरुणीने 5 जून 2026 रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष सूचना पीडितेची व आरोपीची ओळख कायदेशीर कारणांमुळे गोपनीय ठेवण्यात आली आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।